नमस्कार, मी डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये महर्षी धोंडू केशव कर्वे हे एक ख्यातनाम व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे। कर्वे यांचा जन्म 1858 मध्ये झाला। BAचं शिक्षण झाल्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचे अध्यापन करण्याचे कार्य करू लागले आणि ह्या अध्यापनाच्या कार्यासोबतच त्यांनी काही सामाजिक कार्यक्रम देखील हाती घेतले होते। त्यातूनच प्रामुख्याने त्यांनी विधवा यांचा पुनर्विवाह करणे असेल, इतर त्यांच्या अधिकाराची बाब असेल, या संदर्भात काम केलेलं होतं। आणि हे सगळं करत असताना विशेष करून त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला होता। त्यातूनच काही महिलांसाठी त्यांनी विद्यालय स्थापन केले, काही आश्रम स्थापन केले आणि पुढे चालून त्यांनी महिलांसाठी विशेष करून एक विद्यापीठ स्थापित करण्याचा संकल्प घेतला आणि त्यातूनच त्यांनी अनेक राज्यांमध्ये दौरे केले, अनेक मोठ्या मोठ्या शहरांना, अनेक मोठ्या मोठ्या संस्थानांना भेट दिली, त्या ठिकाणाहून मदत त्यांनी मिळवली। याशिवाय त्यांनी नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या देशात जाऊन त्या ठिकाणची संस्कृती, त्या ठिकाणची शिक्षण पद्धती या सगळ्यांचा देखील अभ्यास केलेला होता। आफ्रिकेमध्ये तर ते 14 महिन्यापर्यंत राहिलेले होते आणि त्यांचा एक लेख आहे, माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान। या लेखामध्ये त्यांनी लिहिलं आहे की मातृभाषा ही फार महत्त्वाची असते आणि या मातृभाषेचा पुरस्कार शिक्षणाच्या माध्यमातून झाला पाहिजे। किंबहुना शिक्षण हे जर मातृभाषेतून दिलं तर ते किती लाभदायी असतं, या संदर्भाने त्यांनी मातृभाषा ही शिक्षणासाठी खूप उपयुक्त आहे अशा आशयाचं मत व्यक्त केलेलं आहे। त्यांनी ज्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती त्या महिला विद्यापीठामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षण दिलं जात होतं। त्यांनी आपल्या ह्या लेखात लिहिलेलं आहे की भारताची जी शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा उच्च महाविद्यालयाच्या ठिकाणी मातृभाषेतून शिक्षण देण्याचा पुरस्कार जर कोणी केला असेल तर ते आहे हरिद्वारजवळ एक कांगडी नावाचं गुरुकुल आहे आणि त्या गुरुकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मातृभाषेचा पुरस्कार झालेला होता। आणि त्यानंतर जर दुसरी कुठली संस्था जर असेल तर ते म्हणजे कर्वेंनी स्थापित केलेली ही महिला विद्यापीठ, पुण्यामध्ये हे महिला विद्यापीठ होतं आणि त्या ठिकाणी देखील मातृभाषेला, लोकभाषेला महत्त्व देण्याचं काम झालेलं होतं। आणि त्याच्यानंतर साधारणपणे 1916च्या नंतर मग हैदराबादमध्ये जे निजामाचं राज्य होतं त्या हैदराबादमध्ये सुद्धा जे उस्मानिया विद्यापीठ स्थापित झालं होतं त्या ठिकाणी उर्दू भाषा समोर करून उर्दू भाषेमध्ये शिक्षण देण्याचं काम सुरू झालं होतं। परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की उर्दू ही काही त्या ठिकाणची लोकभाषा नव्हती, उर्दू ही त्या ठिकाणची राजकीय भाषा होती। मुळात आंध्र आणि तेलंगणाचा जो भाग आहे त्या ठिकाणी लोकभाषा ही तेलुगू आहे आणि तेलुगूमध्ये ते म्हणजे शिक्षण द्यायला हवं होतं, परंतु निजामाने उर्दू भाषेमधून ते शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यानंतर देशातल्या गुजरातमध्ये असेल किंवा पुण्याचं टिळक विद्यापीठ असेल, यांनी देखील मराठी भाषेला किंवा आपल्या मातृभाषेला महत्त्व दिलेलं आहे। एकंदर आपल्या या आधुनिक काळामध्ये जर मातृभाषेला शिक्षणाची भाषा जर कोणी केली असेल तर ती पहिल्यांदा हरिद्वार जवळच्या कांगडी गुरुकुलाने केलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महिला विद्यापीठाच्या माध्यमातून मातृभाषेचा पुरस्कार झालेला आहे।